नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं निवडणुकीच्या घोषणामध्ये या महायुतीच्या सगळ्याच मंत्री असतील, नेते असतील, या सगळ्यांनीच घोषणा केल्या होत्या आणि त्यांनी तर अगोदर 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला होता आणि या कार्यक्रमामध्ये कर्जमाफीचं सुद्धा सुतोवाच केलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी देऊ। मात्र आता त्यातलेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणत आहेत की माझ्या तोंडून कधी ऐकलं होतं का। आता मित्रांनो, दौंड येथे एक सभा होती। त्या सभेमध्ये एका कार्यकर्त्याने विचारलं की दादा कर्जमाफी। त्यावर अजितदादा पवार म्हणाले की माझ्या तोंडून कधी ऐकलं होतं का कर्जमाफीचं? कधी म्हणलो होतो का मी कर्जमाफी देऊ म्हणून? तू नंतर मला भेट, नंतर आपण बसू, चर्चा करू, मी माझी परिस्थिती सांगतो, त्यानंतर तू मला सल्ला दे। आता मित्रांनो, मला हे म्हणायचंय की निवडणुकांच्या अगोदर कोणत्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली होती का? महायुतीला निवडून यायचं होतं म्हणून यांनीच जाहीर केलं आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर कर्जमाफी देऊ। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहेत, त्यामध्ये 2100 रुपयाची वाढ करू। आता हे लाडकी बहीण 1500 रुपये लाडक्या बहिणींनी मागितले नव्हते, त्यांनीच दिले। त्यानंतर 1500 दिले, 2100ची काय मागणी लाडक्या बहिणींनी केली नव्हती। तेच म्हणाले निवडणुकीमध्ये की आम्ही 2100 रुपये देऊ आणि आता सत्तेवर बसल्याच्या नंतर हे म्हणताहेत की आम्ही म्हणलो होतो का, माझ्या तोंडून ऐकलं होतं का? मात्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समाजाने त्यांना भरपूर मतदान केलं, लाडक्या बहिणींनी मतदान केलं आणि यांचं सरकार सत्तेत आलं। आता सत्तेत आल्यावर जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार, हेच जर असं म्हणत असतील तर मग शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळणार? कारण सत्तेतलेच असं म्हणल्याच्या नंतर की आम्ही कधी म्हणलो होतो, माझ्या तोंडून ऐकलं होतं का? मग शेतकऱ्यांनी कितीही वाट पाहिली तरी कर्जमाफी मिळण्याची शक्यता दिसत नाही, कारण यांच्या बोलण्यातूनच ते दिसतंय। आता त्याच कार्यक्रमामध्ये नंतर त्याच पक्षाचे मंत्री, सध्या सरकारमध्ये मंत्री असलेले हसन मुश्रीफ उठले, ते सुद्धा म्हणाले की आम्ही मुलींना मोफत शिक्षण दिलं, महिलांना 50% प्रवासामध्ये सवलत दिली, लाडक्या बहिणींची योजना चालू आहे, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, या योजना आम्ही काही बंद करणार नाहीत आणि कर्जमाफीचं 4.5 वर्षानंतर बघू। हे 5 वर्षाचा जाहीरनामा असतो। ठीक आहे, तुमचा 5 वर्षाचा जाहीरनामा आहे, पण तुम्ही ज्या वेळेस निवडणुकीचा प्रचार चालू होता, आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं म्हणले होते। शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही ऐकलं होतं का? तुम्हाला माहित होतं का? जर तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करा की तुम्ही कोणत्या नेत्याच्या तोंडून हे ऐकलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ सत्तेत आल्याच्या नंतर। हे तुम्ही जर ऐकलं असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटत असेल तर लाईक सुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? मी जेवढी भाषणं केली, हे बघ, हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू, चर्चा करू। तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत, महिलांना 50% एसटी मध्ये सवलत चालू आहे, माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे। अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्ज। आता मित्रांनो, जर सत्तेतलेच मंत्री असं म्हणत असतील तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय? एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, पीक विमा, अतिवृष्टी अनुदान कुठं मिळतंय तर कुठं नाही। तुम्हाला मिळालं असेल नसेल तर कमेंट करून सांगा। म्हणजे नेमकं
काय करावं हे शेतकऱ्याला कळत नाही, कारण शेतीमालाला भाव सुद्धा नाही. त्यामध्ये डोक्यावर कर्ज आहेत, क्रॉप लोन घेतलेलं आहे, पीक कर्ज घेतलेलं आहे. आता आपण कालच एक व्हिडिओ या संदर्भात बनवला होता, तुम्ही बघितला असेल, नसेल तो बघून घ्या. मग अशी परिस्थिती जर असेल तर मग या सरकारला भरभरून असं मतदान या शेतकऱ्यांनी केलं, महिलांनी केलं. महिलांना वाटलं की हे सरकार आल्याच्या नंतर आपल्याला 2100 रुपये महिना मिळेल, मात्र त्यामध्ये कात्री लावण्याचं काम चालू केलेलं आहे. त्या ज्यावेळेस अर्ज भरण्यात आले, सर्वच महिलांचे अर्ज भरून घेतले. GR मध्ये जसं होतं तसं आता आम्ही त्यावर काम करतोय. ज्या अपात्र महिला आहेत त्यांना आता कमी करणार आहोत. ठीक आहे, ज्या अपात्र आहेत त्या कमी केल्या त्याबद्दल दुमत नाही, मात्र ज्या शेतकरी महिला आहेत ज्यांना PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येतो, त्या शेतकरी महिलांचे सुद्धा आता यामध्ये नावं कमी होणार आहेत. कारण लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांना 18,000 रुपये होतात आणि नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे 12,000 होतात. आता यांना महिलांना निवडावं लागणार की यातली आपल्याला योजना चालू कोणती ठेवायची. आता असं म्हणल्याच्या नंतर मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याचा मार्ग सध्या तरी मला दिसत नाही, असंच यामधून दिसतंय. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.